जय हरी माऊली. राधे राधे. सर्वप्रथम ओम नमो भगवते वासुदेवाय. आजचा आपला श्रीमद भगवद्गीता पारायणाचा तिसरा दिवस आहे. आपण या ठिकाणी काल जे पाहिले ते युद्धाची पूर्वतयारी आणि व्यूहरचना, त्याचप्रमाणे सर्व धनुर्धर योद्धे आपापले शंख वाद्य वाजवून युद्धाचा इशारा देतात. आणि त्याचप्रमाणे अर्जुन उवाच, म्हणजे अर्जुन श्रीकृष्ण भगवंतांना सांगतात की माझे रथ हे दोन्ही सैन्यांच्या मधोमध घेऊन चला, जेणेकरून मला दोन्ही पक्षाचे योद्धे सैन्य दिसतील. आणि त्याचप्रमाणे भगवंत श्रीकृष्ण अर्जुनाचे रथ युद्धभूमीवर दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी घेऊन जातात. त्या ठिकाणी अर्जुन भगवंत श्रीकृष्णाला म्हणतात की हे भगवंत, या ठिकाणी लढण्यासाठी आलेले योद्धे म्हणजे हे सर्व माझेच आप्ताचे आहेत. माझे भाऊ गुरु द्रोणाचार्य, गुरु भीष्माचार्य, त्याचप्रमाणे माझे मामा यांच्यावर मी प्रहार केला तर यापेक्षा माझे जीव गेले तरी चालेल, पण मी युद्ध करणार नाही. असे बोलत असताना अर्जुन पुढे म्हणतात की या ठिकाणी हे भगवंत, या ठिकाणी माझ्या डोळ्यासमोर अंधकार पसरत आहे. मला समोर काहीच दिसत नाही. अशा स्थितीमध्ये मी युद्ध कसे करणार? पण मला सर्वात मोठे पाप लागेल. जर मी हे युद्ध केले तर यापेक्षा सर्वात मोठे पाप, हे युद्ध करणे मला शक्य नाही. कारण या ठिकाणी माझे गांडीव धनुष्य हातातून गळून पडत आहे. मला या ठिकाणी अशक्तपणा आल्यासारखे भास होत आहे. माझ्या डोळ्यासमोर अंधकार पसरत आहे. अशा स्थितीमध्ये मला युद्ध करणे शक्य नाही. त्याचप्रमाणे अर्जुनाला भगवंत श्रीकृष्ण पुढे उपदेश देतील, ते पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. तोपर्यंत बाय बाय. धन्यवाद. जय हरी. राधे राधे.